Very good morning, friends, and welcome to Saraswati classes. And of course, the guide we are first Katesar, and I am Savanke Sureka. Katesar will teach you account, of course, मुझे माहिती आहे, very good, and I will teach you English. Okay. So my name is Savanke Sureka. Now या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ऑनलाईन क्लासेसमध्ये. मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन क्लासेस आणि ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन क्लासेस जे काय असेल हे तिथे पोहोचत नाही किंवा मुलांनी परवडत नाही. म्हणून ही आयडिया जी आहे ही आहे काटे सरांची. त्यांनी सांगितलं की सर आपण क्लास सुरू करूया, ऑनलाईन क्लास सुरू करूया, मुलांच्या ते चांगल्या फ्युचरसाठी त्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून. दॅट्स वाय वी डिसाइडेड टू हॅव द ऑनलाईन क्लासेस फॉर यू. सो अगेन वेलकम बॅक टू द सरस्वती क्लासेस. नाउ लेट्स स्टार्ट द टीचिंग. मित्रांनो, तुम्ही माझ्या बोर्डवरती मागे पाहत असणार तुम्ही काहीतरी लिहिलं आहे. काहीतरी म्हणजे ग्रामरचे जे काय असेल असे काही टॉपिक लिहिले आहेत की तुम्हाला ते माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आता आपल्याला माहिती आहे ग्रामर हा इंग्लिशमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. विदाउट ग्रामर नो लँग्वेज एक्झिस्ट. कुठल्याही भाषा अस्तित्वात राहत नाही. आणि इंग्लिश म्हटली तर साहजिकच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जरा समजायला खूप कठीण जातं. का कठीण जातं हे लक्षात घ्या. कारण आपण ग्रामर मनापासून शिकवत किंवा शिकत नाही. माझी म्हटलं की शिकवत सुद्धा नाही काय इट्स ओके, पण आपण सुद्धा ते मनापासून शिकत नाही. आणि ज्यात आपल्याला ते एखादी गोष्ट कठीण वाटली की आपण ती शिकत नाही. तसं न करायचं आपल्याला. आता इथून पुढे मला इंग्लिश लँग्वेज जी आहे, भाषा जी आहे, ग्रामर जे आहे इतकं सोपं वाटणार आहे की तुम्ही म्हणाल की यस दिस इज वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ, बेस्ट टीचर वी हॅव. मी माझी चूक करत नाही, परंतु ज्या टेक्निकली मी शिकवतो ते मला माहिती आहे की इट विल बी व्हेरी युजफुल फॉर यू. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड द ग्रामर. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आता आपण या ग्रामरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टू बी शिकवतो. टू बी फॉर्म ही काय असतं. ग्रामर शिकवताना मी फक्त म्हणेन टू बी फॉर्म. टू बी फॉर्म कुठली आहे, काय आहे, तिचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो टू बी सुपर किंवा टू बी फॉर्म and is are was were ही पास्ट टू बीची फॉर्म आहे. शाल बी विल बी सुद्धा आहे, परंतु आपण ते इथं घेतलेले नाही. आपण ते जस्ट आय हॅव पुट देम इनटू द हेल्पिंग वर्ब्स. मी त्यांना हेल्पिंग वर्ब कॅटेगरी टाकलेला आहे. हिअर वी हॅव डिवायडेड द प्रायमरी वर्ब्स इन टू बीज फॉर्म अँड हेल्पिंग वर्ब्स. का ग्रामर समजावं म्हणून आवश्यकच आहे. ॲज फार आय नो कन्फ्यूज होण्या म्हणून. ठीक आहे. तर ॲम इज आर वॉज वेअरचा अर्थ आहे. ॲम इज आर म्हणजे आहे. फॉर एक्झाम्पल आय ॲम अ स्टुडंट, आय ॲम अ टीचर. म्हणजे मी काय जे आहे ते मी असं बोलू शकतो. ठीक आहे. आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट, आय एम अ प्लेयर, आय एम अ स्पोर्ट्समॅन. किंवा आय एम नॉट बॅड, आय एम गुड, आय एम नॉट बॅड असे आपलं वाक्य लिहिताना अडचण येत नाही. म्हणजे मी आहे, यू आर तुम्ही आहात किंवा तू आहे. ओके. यू आर स्टुडंट्स तुम्ही ते तू विद्यार्थी आहे. यू आर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर अ स्टुडंट म्हणजे एक तू विद्यार्थी आहेस. किंवा यू आर गुड तू किंवा तुम्ही चांगले आहात. यू आर नॉट डल तुम्ही डल नाही आहात. वॉट एव्हर. नंतर येतं वॉज किंवा वेअर. ठीक आहे. वॉज म्हणजे होता किंवा होते किंवा होते. पहिलं आपल्याला सचिन वॉज. सचिन मीन्स सचिन तेंडुलकर. सचिन वॉज अ क्रिकेट प्लेयर. तो आता क्रिकेट प्लेयर राहिलेला नाही. ही इज रिटायर्ड नाव. मग आपण वाक्य सचिन वॉज होत का सचिन क्रिकेट प्लेयर होता. दे वर
Okay, I said were. खालचा उच्चार ओके. वेअर म्हणायचं नाही. हॅलो, ऐकता ना? आय रिपीट, वेअर म्हणायचं नाही. वेअर वेगळं आणि WERE वर वेगळं. WHERE वेअर, दॅट इज करेक्ट. WERE दॅट इज वर. ओके, दे वर, यू वर असं म्हणायचं. उच्चार करताना थोडं जरा काळजी घ्यायची. नथिंग एल्स. दे वर, ते होते. दे वर ऑन द ग्राउंड, ते ग्राउंडवर होते. किंवा यू वर इन 11th स्टँडर्ड, तुम्ही 11वीमध्ये होता, आता नाही आहे, 12th स्टँडर्ड आहात ना. काही जण 11वीमध्येच गेले म्हणजे नापास झाले असं कोण नसेल ना. आपल्या गव्हर्नमेंट दिले ते की कोणाला नापास करू नका, इट्स ओके. कम टू द पॉईंट. तर मुद्दा काय होता? वॉज आणि वेअरचा अर्थ, त्याचा यूज. टू बीज फॉर्म म्हटलं की ॲमेझॉन वॉज वेअर, मी फक्त इतकंच बोलणार. टू बीज फॉर्म आहे का? टू बीज फॉर्म म्हटल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे टू बीज फॉर्म म्हणजे ॲमेझॉन वॉज वेअर ही 5 शब्द तुमच्या डोळ्यापुढे आली पाहिजे. टू बीज फॉर्म आहे का? ॲमेझॉन वॉज वेअर आहे का? हे सॉल्व. ठीक आहे. ग्रामर शिकवताना मी तुम्ही इतकंच म्हणणार आहे टू बीज फॉर्म आहे का. मी ॲमेझॉन वॉज वेअर पुन्हा बोलणार नाही. ठीक आहे. हे आलं टू बीज फॉर्म. ओके. वाईल लिसनिंग द व्हिडिओ, वॉचिंग द व्हिडिओ, तुम्ही हे सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे. देन वी विल मूव ऑन टू द हेल्पिंग वर्ब. हा दुसरा पार्ट. आय टोल्ड यू मी प्रायमरी वर्ब्स डिवाइड केलेले आहेत, एक टू बी मध्ये आणि एक हेल्पिंग वर्बमध्ये. ठीक आहे. सो तुम्ही फक्त हे दोन लक्षात ठेवायचे आहे. टू बीज फॉर्म, हेल्पिंग वर्ब. ग्रामर शिकवताना किंवा पुढचा व्हिडिओ बघताना मला हे आवश्यक किंवा उपयोगी पडणार आहे. मला त्याशिवाय ग्रामर नीट समजणार नाही. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब बघा, ते कोण क्या आहे? कॅन, कुड, विल, वुड, शाल, शूड, मे, माइट, मस्ट, हॅज, हॅव आणि हॅड. हे आहे हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कसं पाठ करायचं? स्वतः पाच आहे. ॲमेझॉन वॉज वेअर म्हणजे टू बीज फॉर्म, हे पाठ होतं तुमचं. पण हेल्पिंग कसं पाठ करणार? इट इज व्हेरी इझी टू लर्न बाय हार्ट. पाठ करणं पण सोपं आहे. यू कॅन सी कॅनचा भूतकाळ काय आहे? कुड आहे. विलचा भूतकाळ काय आहे? वुड. शालचा भूतकाळ व्हेरी गुड, शूड. मेचा भूतकाळ माइट, व्हेरी गुड. मस्ट या शब्दाचा सुद्धा भूतकाळ आहे, परंतु तो इथं आपल्याला आवश्यक नाही म्हणून मी लिहिला नाही. मस्टचा भूतकाळ असतो हॅड टू. हॅड टू तिथे काय आवश्यक नाही म्हणून मी लिहिलेलं नाही. हॅज आणि हॅव दोघे प्रेझेंट टेन्सचा भूतकाळ हॅड टू. सो जस्ट रिपीट आफ्टर मी. कॅनचा भूतकाळ गुड. विलचा भूतकाळ गुड. शालचा भूतकाळ गुड. मेचा भूतकाळ गुड. मस्ट. हॅज, हॅव याचा भूतकाळ व्हेरी गुड. बघा मला जमलं, सहज जमलं. सो यू शुड जस्ट रीड एव्हरी डे, लर्न बाय हार्ट. ते पाठ करून घ्या आणि वहीमध्ये काय असेल लिहून घेतल्यानंतर ॲटलिस्ट दररोज त्या वहीला 20 मिनिटं वाचण्याची सवय ठेवा. ओके. आता हे झालं टू बीज फॉर्म आणि हेल्पिंग वर्ब. या फर्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं ग्रामर टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला हे अत्यंत आवश्यक होतं आहे. दॅट्स वाय दिस इज द इंट्रोड्युसिंग ग्रामर व्हिडिओ. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलेलं आहे टू बीज फॉर्म कुठले किंवा हेल्पिंग वर्ब्स कुठले. आता अजून तुम्हाला ग्रामर नीट समजून घ्यायचं असेल परफेक्टपणे विदाउट एनी मिस्टेक, ग्रामर लिहायचं असेल, बोलायचं असेल इंग्लिश लँग्वेज, तर तुम्हाला अजून एक महत्त्वाचा पार्ट माहिती पाहिजे. तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघत आहात. ओके. ऑन माय राईट साइड दिस वर्ब अँड फॉर्म्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ ग्रामर, पार्ट ऑफ ग्रामर. वर्ब अँड फॉर्म्स तुम्हाला लर्न केल्याशिवाय इंग्लिश समजणार नाही, वाक्य सोडवता येणार नाही, अँड यू विल बी इन ट्रबल.
You can see V1 म्हणजेच बेस फॉर्म, मूळ आपण म्हणतो मूळ रूप किंवा प्रेझेंट फॉर्म. V2 म्हणजे पास्ट फॉर्म अँड V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. त्या वर्बचं पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप, भविष्यकाळ नव्हे. ठीक आहे. इफ आय से प्रेझेंट पास्ट माहिकायला फ्युचर असं म्हणायचं नाही. दॅट इज अ पास्ट पार्टिसिपल. आता ग्रामर समजण्यासाठी इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं आहे. अँड सो आय वॉन्ट यू टू राईट इन युअर नोटबुक ऑल दीज किंवा ऑल दोज वर्ब्स. ते वर्ब जे आहेत की तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत ते ऑलमोस्ट 70च्या आसपास असतील, 60-70 असतील, ज्यांचे फॉर्म्स वेगवेगळे आहेत. राईट, रोट, रिटर्न, टेक, टू, टेकन. ठीक आहे. मग आता आपल्याला हे वर्ब्स पाठ असतील तर आपण त्यांची वाक्य सहज लिहू शकू किंवा चेंडवायची वाक्य सहज लिहू शकू किंवा इंडाज स्पीच सहज आपल्याला लिहिता येईल, समजेल आणि बोलता पण येईल. म्हणून राईट, रोट, रिटर्न, टेक, टू, टेकन ही वर्ब फॉर्म जे आहेत V1, V2, V3 हे तुम्ही कुठल्याही ग्रामरच्या बुकमध्ये पहिलीपासून तर B.Com, M.Com जे काय असेल, FSC, UPSC, MBA वॉट एव्हर जे काय असेल त्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. ठीक आहे. मग आता तुम्ही फॉर्म किंवा वर्ब हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. ॲक्च्युली होमवर्क व्हिडिओमध्ये देत नाही, पण आय टोल्ड यू दिस इज द ऑनलाईन क्लास, त्यामुळं मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. दिस इज अ व्हेरी डिफरंट पॅटर्न व्हिडिओ. हा प्रोफेशनल व्हिडिओ नाही. दिस इज नॉट द प्रोफेशनल व्हिडिओ. दिस इज ओनली द सरस्वती क्लास ऑनलाईन व्हिडिओ. ओके. सो तुम्हाला घरी काय करायचं आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन बुक्स आणा की ज्यामुळे तुम्हाला हे वर्क फॉर्म सापडतील. राईट, टू, रिटर्न, टेक, टू, टेकन, गिवन जे काय असेल ते सर्व तुम्हाला वहीत लिहून घ्यायचे आहे. अँड रिमेंबर, नुसतं लिहून घ्यायचं नाही, त्याचा अर्थ जो आहे तो सुद्धा लिहून घ्यायचा आहे. कारण आपलं जे वाक्य खरं वाचू तर वर्ब जो आहे आपल्याला त्याचा अर्थ माहिती पाहिजे ना, तर आपलं वाक्य समजलं नाही. ठीक आहे. त्याचा अर्थ पण लिहून घ्यायचा आहे त्या समासामध्ये. नंतर बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म किंवा V1, V2 आणि V3 असं तुम्हाला वहीत लिहून घ्यायचं आहे. आणि मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रामरला सुरुवात करणार आहोत. पण सध्या काय तुम्हाला टू बीज फॉर्म, हेल्प यू वर्ब, V1, V2, V3 हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. गुड. आता या व्हिडिओमध्ये इतकंच मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या व्हिडिओद्वारे इंग्लिश जे तुम्हाला कठीण वाटतं ते तुम्हाला सोपं जाईल. आय एम डॅम शुअर, आय एम क्वाईट शुअर. ओके. दिस इज माय कॉन्फिडन्स, नॉट द ओव्हर कॉन्फिडन्स. ठीक आहे. ओके. जसं आपण पुढे जाऊ ग्रामरच्या टॉपिक व्हिडिओमध्ये तुम्हाला ते समजेलच. ओके. ठीक आहे. आता आपण इथे घेतलेलं आहे, तुम्ही ते दररोज वाचायचं आहे. ओके. नाव वी विल सी यू the next grammar video. Till then, be happy, stay at home, and keep studying, keep reading. Okay. Have a nice